नमस्कार मंडळी. आज आपण इंग्रजी भाषेतील एका अशा जादूविषयी बोलणार आहोत ज्यामुळे साधीसुधी वाक्यसुद्धा एकदम प्रभावी आणि आकर्षक वाटू लागतात. असे शब्द जे आपल्या बोलण्याला एक वेगळीच ओळख देतात आणि ऐकणाऱ्यावर मस्त छाप पाडतात. चला तर मग सुरू करूया. आता बघा हा, ही इज अ बॉय म्हणजे तो एक मुलगा आहे. किती साधं वाक्य आहे नाही का? पण आता त्यात फक्त एक शब्द टाकूया, स्मार्ट, आणि वाक्य काय झालं? ही इज अ स्मार्ट बॉय म्हणजे तो एक हुशार मुलगा आहे. पाहिलं, एका छोट्याशा शब्दाने वाक्याला किती वजन आलं? हीच तर आहे ॲडजेक्टिव्हज म्हणजेच विशेषणांची खरी कमाल. तर आता मूळ मुद्द्यावर येऊया. हे जे रंग आणि तपशील भरणारे शब्द आहेत ते नक्की आहेत तरी काय? तर याच शब्दांना इंग्रजीमध्ये म्हणतात ॲडजेक्टिव्हज आणि आपल्या मराठीत विशेषण. हेच ते शब्द आहेत जे आपल्या बोलण्याला, आपल्या भाषेला अधिक जिवंत आणि अर्थपूर्ण बनवतात. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विशेषण म्हणजे काय? तर वाक्यातल्या नावाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल म्हणजे नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल थोडी जास्त माहिती देणारा शब्द. हा शब्द जणू काही त्या नावाबद्दल एक चित्रच आपल्या डोळ्यासमोर उभं करतो, काहीतरी खास सांगतो. विशेषणांना ओळखण्याची एक सोपी युक्ती आहे. ते वाक्यातल्या कसा, किती किंवा कोणता या प्रश्नांची उत्तरं देतात. उदाहरणार्थ, चहा कसा आहे? उत्तर आलं गरम चहा म्हणजे हॉट टी. इथं हॉट हे झालं विशेषण. किंवा गाडी कोणती? उत्तर मिळालं लाल गाडी म्हणजे रेड कार. इथं रेड हे विशेषण आहे. बघा किती सोपं आहे. आता विशेषणांचे तसे बघायला गेलं तर बरेच प्रकार आहेत. पण घाबरून जायचं कारण नाहीये. आपल्याला सगळेच लगेच शिकायचे नाहीयेत. आपण आज फक्त 5 सगळ्यात महत्त्वाचे प्रकार पाहणार आहोत. हे असे प्रकार आहेत जे रोजच्या बोलण्यात हमखास कामी येतात. समजा हे वर्णनासाठी लागणारे आपले 5 महत्त्वाचे हत्यारं किंवा टूल्स आहेत. तर हे आहेत ते 5 प्रकार: ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर, डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आणि पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता ही नावं ऐकून अवघड वाटू शकतं, पण विश्वास ठेवा, हे खूप सोपे आहेत. चला एक एक करून उदाहरणांसोबत समजून घेऊया. चला पहिला प्रकार पाहूया. ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी म्हणजे गुणवाचक विशेषण. नावाप्रमाणेच हे एखाद्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा गुण, वैशिष्ट्य किंवा दोष सांगतात. जसं की मुंबई इज अ बिग सिटी. मुंबई शहर कसं आहे? तर मोठं. इथं बिग हा शब्द मुंबई शहराचा गुण सांगतो. आता दुसरा प्रकार ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. हे जरा इंटरेस्टिंग आहे. ज्या गोष्टी आपण 1, 2, 3 अशा मोजू शकत नाही, म्हणजे अनकाउंटेबल नाउन्स, जसं की पाणी, साखर, हवा, त्यांच्यासाठी हे वापरलं जातं. उदाहरणार्थ, गिव्ह मी सम वॉटर. पाणी किती द्या? तर थोडं. इथं सम हे प्रमाण किंवा परिमाण दाखवतं. आणि तिसरा प्रकार त्याच्या अगदी उलट आहे, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. हे मोजता येणाऱ्या गोष्टींसाठी वापरतात, म्हणजे काउंटेबल नाउन्स. जसं की आय हॅव 2 पेन्स. माझ्याकडे पेन्स किती आहेत? तर 2. इथं 2 हा शब्द पेन्सची नक्की संख्या सांगतो, कारण पेन्स आपण मोजू शकतो. चौथा प्रकार आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्हज म्हणजे दर्शक विशेषण. याचं काम आहे बोट दाखवण्यासारखं, म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे निर्देश करणं. जसं की दिस बुक इज माइन. कोणतं पुस्तक माझं आहे? तर हे. इथं दिस हा शब्द नेमकं कोणत्या पुस्तकाबद्दल बोललं जातंय हे दाखवतो. आणि आपला 5वा प्रकार आहे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. हे शब्द सरळ सरळ मालकी हक्क दाखवतात, म्हणजे एखादी वस्तू कोणाची आहे हे सांगतात. उदाहरणार्थ, दिस इज माय हाऊस. घर कोणाचं आहे? माझं. इथं माय हा शब्द घरावरील मालकी दाखवतो. बरं, आता आपण विशेषणांच्या पुढच्या लेव्हलवर जाणार आहोत. फक्त विशेषण वापरता येणं पुरेसं नाही, त्यांची एकमेकांशी तुलना करता येणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हेच कौशल्य आपल्या इंग्रजीला अधिक प्रभावी बनवण्याची गुरुकिल्ली आहे. तुलनेच्या या 3 पातळ्या असतात, ज्यांना डिग्रीज ऑफ कम्पॅरिझन म्हणतात. पहिली आहे पॉझिटिव्ह डिग्री, जिथे कोणतीही तुलना नाही. साधं वाक्य, राम इज टॉल. राम उंच आहे. दुसरी कम्पॅरेटिव्ह डिग्री, इथे दोघांमध्ये तुलना होते. रॅम इज टॉलर देन श्याम. राम श्यामपेक्षा उंच आहे. आणि तिसरी सुपरलेटिव्ह डिग्री, जिथे दोनापेक्षा जास्त लोकांशी तुलना होते. राम इज द टॉलेस्ट इन क्लास, म्हणजे राम वर्गात सर्वात उंच आहे. बघा, टॉलचं टॉलर आणि मग टॉलेस्ट कसं झालं. आता इथे गोल्डन रूल लक्षात ठेवायचा आहे. सगळ्या शब्दांना ER किंवा EST नाही लागत. जे मोठे शब्द असतात, जसं की ब्युटिफुल, त्यांच्यापुढे आपण मोर आणि मोस्ट वापरतो. म्हणजे ब्युटिफुलर असं काही नसतं.
योग्य शब्द आहेत मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल. हा नियम खूप महत्वाचा आहे. आणि हो, एक चूक हमखास होते. बरेच जण मोर टॉलर असं म्हणतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. याला डबल डिग्री म्हणतात. टॉलरमध्ये आधीच मोरचा अर्थ आहे, त्यामुळे परत मोर लावायची गरज नाही. योग्य वाक्य आहे ही इज टॉलर. हे कायम लक्षात ठेवा. चला, आत्तापर्यंत आपण बरंच काही शिकलो. मग आता या नवीन ज्ञानाची एक छोटीशी टेस्ट घ्यायला हरकत नाही, बरोबर ना? चला तर मग एका सोप्या पण महत्वाच्या आव्हानासाठी तयार व्हा. ही आहे आपली क्विज. वाक्य आहे शी इज अ डॅश गर्ल. आता रिकाम्या जागी ब्युटिफुल बसेल की ब्युटी? थोडा विचार करा. आपल्याला गर्ल या नामाबद्दल माहिती देणारा शब्द हवा आहे, म्हणजे विशेषण हवा आहे. मग काय असेल योग्य उत्तर? आणि जाता जाता एक खूप छान विचार. योग्य शब्द फक्त वास्तवाचं वर्णन करत नाही, तर तो वास्तव निर्माण करतो. याचा अर्थ आपण जे शब्द निवडतो ते फक्त माहिती देत नाहीत, तर ते समोरच्यावर परिणाम करतात, एक वेगळंच वास्तव तयार करतात. म्हणूनच आज आपण जे शिकलो त्या विशेषणांचा योग्य वापर करून आपलं बोलणं अधिक प्रभावी बनवूया.